आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती ही सर्वात जुनी व प्रभावशाली चिकित्सा पद्धती आहे. आयुर्वेदामध्ये सर्वच प्रकारच्या आजारांवर उपचार शक्य आहे. डॉक्टर माया बोरखडे मागील 24 वर्षापासून आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीच्या माध्यमातून यशस्वीपणे रुग्णांना सेवा देत आहेत. वंध्यत्व, त्वचेचे व केसांचे विकार, पाळी व संबंधित आजार, जुनाट रोग, वातविकार, आम्लपित्त, पोटांचे आजार अशा सर्व आजारांवर हमखास मात करून डॉक्टर माया बोरखडे यांनी रुग्णांना नवीन जीवन दिले आहे. नाडी परीक्षण, सौंदर्य चिकित्सा, स्त्रियांचे आरोग्य, पंचकर्म तज्ज्ञ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात डॉक्टर माया बोरखडे प्रसिद्ध आहेत. चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये स्त्रीरोग, बालरोग, सौंदर्य चिकित्सक, आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर माया बोरखडे यांचे मनोगत जाणून घेऊया. ओम धन्वंतरे नमः. नमस्कार, मी वैद्या सौ माया राहुल बोरखडे, माहेरची भिरड. मी श्री स्वामी समर्थ क्लिनिक अमरावती येथे गेल्या 21 वर्षांपासून आयुर्वेदीय चिकित्सा देते आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम हा मूळ सिद्धांत आहे आयुर्वेदाच्या चिकित्सेचा. मी त्या चिकित्सेला धरून चिकित्सा करते आहे आणि हे असं सांगतं की आपण जसं रुग्णांना त्यांच्या आजारातून बाहेर काढतो, त्यांना एखादा त्रास असेल तर त्या त्रासातून आपण बाहेर काढतो, त्याबरोबरच स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्याला कोविडच्या वेळेला तेच कळलेलं आहे की ज्यांची प्रतिकारक क्षमता ही चांगली आहे, प्रतिकारशक्ती ही चांगली आहे, त्या लोकांना मेडिसिनचा इफेक्ट हा खूप लवकर यायचा. आणि म्हणूनच स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं जर आपण रक्षण केलं तर आपण जास्तीत जास्त आजारांना टाळू शकतो. स्वास्थ्याच्यासाठी म्हणून दिनचर्या, ऋतुचर्या, आहार विहार हा कसा घ्यावा, त्यासोबतच आपण योग, व्यायाम ह्या गोष्टींनाही महत्त्व देणं गरजेचं आहे. आपण बघतो आहे की आजकाल धावपळ खूप वाढलेली आहे, कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा, तसंच आहारामधला बदल जो आहे, लाईफस्टाईल बदललेली आहे, ह्या विविध बदलांमुळे एक होतं आहे की मुलींना किंवा स्त्रियांना किंवा सर्वांनाच खूप कमी वयामध्ये खूप सगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं आहे. आपलं शरीर हे 5 भौतिक तत्वांनी बनलेलं आहे आणि त्यासोबतच ते त्रिदोषांनी बनलेलं आहे, जसे वात, पित्त, कफ. ह्यांचं संतुलन जेव्हा आपल्या शरीरामध्ये असतं तेव्हा आपल्याला आरोग्य किंवा स्वास्थ्य आपण स्वस्थ असतो आपण असं म्हणू शकतो. पण जेव्हा यांचं असंतुलन असतं तेव्हा आपण विविध आजारांना बळी पडतो, विविध आजारांना आपण सामोरं जातो. आणि त्यासाठी म्हणूनच आयुर्वेद असं म्हणतं की चिकित्सा ही फक्तच आजारावर न करता, फक्त स्त्रीदोषांवर न करता, फक्तच शरीरावर न करता, ती जर तुम्ही शरीर, मन आणि आत्मा यावर जर ती चिकित्सा केली तर ती चिकित्सा खूप लवकर फळ देते आणि ती खूप परमनंट किंवा आपल्याला तात्पुरता आराम न देता नेहमीसाठी आपल्याला ती आराम देते. आणि ह्याच तत्वावर अवलंबून आपण चिकित्सा करत असतो. आपण हे बघतो की खूप कमी वयामध्ये मुलींना पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, ओबेसिटी, स्थौल्य आणि त्यामुळे होणारे वंध्यत्व, हार्मोनल इम्बॅलन्स अशा खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे. त्वचेचे विकार, केसांचे विकार आणि खूप वेळा आता आजकाल आपण असं बघतोय की ॲडव्हर्टाइजमेंटला बळी पडून वेगवेगळे कॉस्मेटिक्स यूज करतात आणि त्याचे वाईट परिणाम त्यांच्या त्वचेवर, केसांवर होताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा विविध आजारांना जर आपण पेशंटला असं सांगितलं की तुम्ही काय प्रकारचा आहार घ्यावा, काय आपण पथ्य करावं, काय टाळावं, काय ॲड करावं डाएटमध्ये, तुम्ही व्यायाम कसा करावा, किती वेळ करावा, दिनचर्या कशी असावी, त्याचनुसार ऋतूनुसार आयुर्वेदामध्ये हे सांगितलं आहे की ऋतुचर्येला पण महत्त्व आहे. ऋतूनुसार तुम्ही कसा आहार घ्यावा, त्या ऋतूनुसार तुम्ही व्यायाम किती वेळ करावा, कधी झोपावं, कधी झोपू नाही, काय भाज्या ॲड कराव्या आपल्या डाएटमध्ये, काय आपण टाळावं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला स्वास्थ्य खूप लवकर मिळतं आणि आपलं स्वास्थ्य टिकून राहतं. पण ह्या सगळ्या गोष्टींचं जर असंतुलन झालं तर आपण वेगवेगळ्या आजारांना सामोरे जातो. माझ्याकडे येणारे जे वंध्यत्वाचे पेशंट आहेत, मी त्यांना आयुर्वेदीय चिकित्सा देतेच. माझी चिकित्सा ही शमन पद्धतीची आहे, म्हणजे
आवश्यक तिथे पंचकर्म पण मी देते, सांगते. पण शक्यतोवर मी शमनचिकित्सा देते, औषधी चिकित्सा. आणि त्याच्यासोबतच मी पेशंटला मार्गदर्शन करते की तुमच्या आहारामध्ये बदल कसा करा, कोणता योगा करा, कोणता व्यायाम करा. आणि ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा पेशंट पूर्णपणे अवलंबतो आणि तेव्हाच त्यानंतर त्यांना आपल्या आजारांच्या लक्षणांमधून हळूहळू मुक्तता मिळताना दिसते. वंध्यत्वाचे जे माझे पेशंट आहेत, तर जास्तीत जास्त 8-8.5 वर्ष लग्नाला होऊनही ज्यांनी सगळीकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्यांना पण माझे रिझल्ट्स मिळालेले आहेत. खूप चांगल्या रीतीनं पाळीच्या संबंधीचे जे विकार आहेत ते आपण दूर करतो. पॉलिसिस्टिकच्या आपण सिस्ट जे आहेत त्यांना आपण दूर करतो. त्यांचे हार्मोन नॉर्मल करतो आणि मग त्यांना वंध्यत्वापासून आपण रिझल्ट देतो. फक्त एवढेच नाही, तर विविध वातविकार, त्वचेचे विकार, केसांचे विकार, पाळीशी संबंधित विकार, अम्लपित्त किंवा कुठलेही जुनाट विकार, आजार ह्या संबंधी जर कोणाला समस्या असतील, आजाराविषयी जर कोणाला काही प्रश्न मला विचारायचे असतील, तर श्री स्वामी समर्थ क्लिनिक, राठीनगर, अमरावती येथे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार, मी वैशाली इंगळे, अमरावतीला असते. डिलिव्हरीनंतर जसे सर्वांनाच प्रॉब्लेम होतात तसं मलाही वेट गेन आणि हेअर लॉस, तसंच सोबत मला पिरियड इरेग्युलर असण्याचा प्रॉब्लेम झालेला होता. आणि बोरखडे मॅडम ओळखीतच असल्यामुळे मॅडमांकडे मी आले आणि मॅडमनी मला खूप छान आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली. मॅडमची जी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे त्यांनी मला काहीही प्रॉब्लेम न होता पूर्णच माझं पिरियड रेग्युलर होऊन सगळेच प्रॉब्लेम माझे बरे झाले. इव्हन इतकंच नाही तर त्याच्यानंतर आतापर्यंत मला PCOD, PCOS किंवा थायरॉईड हे सगळे प्रॉब्लेम्स झालेले नाही. नमस्कार, मी सोनाली बुरंगे. मी वाताची पेशंट होती. मला खूप जास्त प्रमाणात वाताचा त्रास होता. मी बरेचशा डॉक्टरांचे मेडिसिन घेतले, पण मला जसा पाहिजे तसा रिलीफ मिळाला नाही. त्यानंतर मी डॉक्टर माया बोरखडे मॅडमची ट्रीटमेंट सुरू केली आणि मला 3-4 महिन्यातच फास्टमध्ये रिझल्ट दिसायला लागले. आयुर्वेदिक ट्रीटमेंट अशी आहे की लॉंग टाईम रिझल्ट देते आणि पूर्णतः आजार नाहीसा करण्याचा प्रयत्न करते. मी सगळ्यांना हेच सजेस्ट करेल की जास्तीत जास्त लोकांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा आधार घ्यावा. आणि मॅडमचे रिझल्ट इतके छान आहेत की बऱ्याचशा पेशंटला मी इथे पाठवल्यानंतर त्यांना तो रिझल्ट मिळालेला आहे.